नमस्ते, मी डॉक्टर प्राची गौरी. आजकाल आपण बघतोय न्यू जनरेशनमध्ये पीसीओडीचे बरेच प्रमाण वाढत आहे. पीसीओडी हा आजार होमिओपॅथिक ट्रीटमेंटने जवळ नष्ट होऊ शकतो. पीसीओडीमध्ये तीन महत्त्वाचे जे अवॉइड करायला पाहिजे. फर्स्ट थिंग म्हणजे पुअर न्यूट्रिशन. न्यूट्रिशनचा फार इम्पॉर्टंट रोल आहे पीसीओडीमध्ये. अतिप्रमाणात साखरेचा वापर, प्रोसेस फूड, जंक फूड यांचा वापर न करता घरचे सात्विक अन्न, फळभाज्या, पालेभाज्या, मूळ धान्य कडधान्य यांचा उपयोग करायला पाहिजे. सेकंड पी म्हणजे पुअर स्लीप. झोपेच्या वेळा आणि उठण्याच्या वेळ या निश्चित असायला हव्या. झोप शांत 6 ते 8 तासाची असायला हवी. आणि थर्ड पी म्हणजे पॅसिव्ह लिव्हिंग. एकाच ठिकाणी जास्तीत जास्त वेळ बसून काम करणे किंवा शरीराला हालचालच नसते किंवा एक्सरसाइजचा वापर कमी असते. ह्या 3 पी जरी आपण अवॉइड केला तरी आपण पीसीओडीवर मात करू शकतो. मी दशरथ विठ्ठल मोगल, राहणार शिंगवे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मला पूर्वीपासून पित्त, वात, कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होता आणि मी त्रस्त होतो खूप. माझ्या एक आमच्या मित्राने ॲड्रेस दिला डॉक्टर प्राची मॅडमचा. तर मॅडम ते गेलो. अगोदर मी एंडोस्कॉपी केलेली होती काल हॉस्पिटलला. तर त्यांनी खूप टॅबलेट दिले 2 महिन्यासाठी 6,000च्या. आणि मेन प्रॉब्लेम पोट सापडत नव्हतं. छोटासा अल्सर निघाला त्याच्यामध्ये. मग त्या ट्रीटमेंट मी घेतली 1 महिना, पण कुठल्याही प्रकारचा रिझल्ट मिळाला नाही. मग मी आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर मॅडमकडे आलो, गोंगे मॅडमकडे. आणि त्यांना फाईल दाखवली. तर मी थोडा फ्रस्ट्रेशनमध्ये गेलो. काय आजार आहे नेमका, काय नाही. कारण त्याच्या चमका यायच्या छातीमध्ये घाबरून जायची. काय होतं नक्की. 2 वेळेस हे पण केलं, डॉक्टरकडे जाऊन ECG वगैरे चेक केली वगैरे, तज्ञांना पण दाखवलं. तर त्यात पण काही निघालं नाही. मग मॅडमने जरा थोडं काउन्सिलिंग केलं आणि पथ्य दिली, काही ट्रीटमेंट दिली. तर मी मॅडमची बरीच 2-1 महिने ट्रीटमेंट घेतली. आणि मॅडमच्या मेडिसिन आणि मॅडमने सांगितलेले सर्व सूचना, काय खायचं काय नाही, दिवसभरात काय कशी लाईफ हे करायची. तर मॅडम कल्याण अशा ठिकाणी राहते, 2 ठिकाणी असते. आणि मला आता म्हणजे माझं ज्येष्ठ नागरिक आहे मी. आणि मग माझं कधी गुडघे दुखणं असू दे किंवा मग मला कधी पोटामध्ये दुखणं असू दे किंवा जनरल सगळं माझे जनरल जे माझं आपलं आरोग्य असतं ना, त्याच्यासाठी मी डॉक्टर प्राची गोंगे यांचं औषध नेहमी घेते. आणि खूप त्यांचा मला गुण येतो आणि मी एकदम म्हणजे आरोग्य. एकदा राहिलेला म्हणून डॉक्टरांनी मला लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीची शस्त्रक्रिया करण्यासाठी सांगितले. प्रत्येक डॉक्टरांचा मला शेवटचा हाच सल्ला होता की तुम्ही लॅप्रोस्कोपीचं ऑपरेशन करून घ्या. मी 2018मध्ये लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीची शस्त्रक्रिया करून घेतली आणि 2019पर्यंत पूर्णपणे ट्रीटमेंट थांबवली. 2019ला मी पुन्हा ट्रीटमेंट सुरू केली. त्यामध्ये डॉक्टरांनी पुन्हा 2 ते 3 वेळा माझे IUI केली, पण त्यातही मला अपयशच आले. शेवटचा ऑप्शन डॉक्टरांनी मला सांगितला की तुम्हाला आता IVF करावे लागेल. यासाठी मी माझ्या मनाची तयारी देखील केली. पण डॉक्टर प्राची यांची माहिती मला माझ्या आईने सांगितली व मी त्यांना फोनवरूनच सर्व माझं झालेली ट्रीटमेंट सांगितली आणि त्यांनी मला त्यांचे मेडिसिन कुरिअरने पाठवले. साधारणतः 1 महिन्याच्या आतच मला डॉक्टर प्राची यांच्या गोळ्यांचा फरक जाणवला. म्हणजे मला प्रेग्नन्सी राहिली ही मला समजली देखील नाही. माझ्या पोटामध्ये अचानक दुखायला लागले आणि मला फक्त स्पॉटिंग होत होती. त्यासाठी स्पॉटिंग होत होती म्हणून मी डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी मला सोनोग्राफी करण्यासाठी सांगितली. सोनोग्राफी केल्यानंतर त्याच्यामध्ये मला प्रेग्नन्सी आहे की मला प्रेग्नन्सी आहे. Hello everyone, myself Ravindra Joshi. I'm 24 years old. I had an allergy related to cold which could cause continuous sneezing. And I tried various medications from various doctors, but those were not as much effective or were ineffective. Then I was introduced to Dr. Prachi's Homeopathic Clinic, where I began my treatment in October 2023. I had 4 to 5 sessions. During each session, my sneezes were reduced, or my allergy was reduced. And finally, in this February, I had final session where my sneezes were close to 0. मॅडमकडे जवळजवळ 4-1 महिन्यापासून ट्रीटमेंट केली आहे. माझं BP त्यावेळेस 240 BP होतं आणि मला ॲलोपॅथीकडे जायचं नव्हतं. मग मी मॅडमकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट सुरू केली. त्याच्यानंतर माझा आता 3 ते 4 महिन्यापासून BP पण कंट्रोलमध्ये आहे. आणि मला खूप असा स्ट्रेस यायचा. मोनोपॉजचे पण बरेच सिम्पटम्स माझ्यामध्ये होते. आता ते पण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहेत. हौसला है तूफान भी अब ये झुक रहा, मिट्टियों की खुशबू साथ है।
जमीन का जज्बा जिंदा है